खानापूर तालुक्यातल्या धानवडचे माजी उपसरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण वय 46 राहणार धानवड तालुका खानापूर यांचा गेल्या गुरुवारी भर दुपारी 3 वाजता गारडी गावाजवळ गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला होता। या घटनेनं तालुक्यात मात्र मोठी खळबळ उडाली होती। या खुनाचा उलगडा करण्यासाठीचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रशासनाला दिले होते, तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एक पथक तयार केलं होतं। खास बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मिरज पंढरपूर रस्त्यावरच्या सिद्धेवाडी पुलाजवळ या खून प्रकरणातील संशयित येत असल्याची बातमी मिळाल्यानं पोलिसांनी सापळा रचला। या ठिकाणी दोघे जण आले। त्यांचा संशय आल्यानं दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांनी त्यांची नावं विशाल बाळासू मदने वय 23 राहणार धानवड आणि सचिन शिवाजी थोरात वय 25 राहणार धानवड अशी सांगितली। तर विश्वासात घेऊन माहिती विचारली असता त्या दोघांनी अनैतिक संबंधांवरून बापूराव देवाप्पा चव्हाण यांचा गळा चिरून निर्घृण खून केल्याचं सांगितलं। ही कारवाई सोमवारी सकाळी 11 वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, संजय पाटील, हेमंत तांबे, अमोल कराळे, उत्तम माळी, संभाजी सोनवणे, महेश देशमुख यांनी केली आहे। अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट।